कारागृहाच्या भिंतीआडही भविष्य उजळू शकतं, त्यामुळे कैद्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा असे आवाहन बाल न्याय मंडळाच्या सदस्या डॉक्टर जयश्री पाटील यांनी केलं आहे. येथील जिल्हा कारागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालयाच्या वतीने कायदेविषयक शिबिरांतर्गत डॉक्टर पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पाटील यांनी पंडित नेहरू, नेल्सन मंडेला, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या थोर व्यक्तींच्या कारागृहातील जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कारागृह अधीक्षक विजय कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजानन चौंडे, मनोज बागल, कारागृहाचे अधिकारी सचिन पाटील, कर्मचारी उपस्थित होते. किती आहे त्याला महत्त्व नाही, संपत्ती किती आहे याला महत्त्व नाही, पण तुम्ही ज्ञानानं किती समृद्ध आहात याला महत्त्व आहे. आणि म्हणून वाचनानं जेव्हा तुम्ही समृद्ध व्हाल तेव्हा तुम्हाला खरं आयुष्याचा अर्थ कळेल की आयुष्याला आनंदानं जगायचं कसं. आणि म्हणून मला सांगायचं आहे की लायब्ररीमध्ये इतकी छान छान पुस्तकं आहेत, इतिहासापासून वर्तमानापर्यंत. प्रत्येकाचं आयुष्य कसं वेगळं असतं, काही आत्मचरित्र आहेत, खूप मोठी मोठी समाजसुधारकांची, क्रांतिकारकांची आत्मचरित्र आहेत आणि ते वाचणं आज गरजेचं आहे. आणि म्हणून काही अशी कारागृहातली उदाहरणं आपल्याला मी सांगू इच्छिते. आहेत खूप, पण प्रामुख्याने मी 4च महत्वाची उदाहरणं आपल्याला सांगणार आहे. पहिले म्हणजे जवाहरलाल नेहरू. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन केलं, ब्रिटिश सरकार विरोधात आंदोलन केलं, तेव्हा अहमदनगरच्या किल्ल्यातील कारागृहामध्ये त्यांना डांबण्यात आलं. लक्षात घ्या, जवाहरलाल नेहरूंना 3.5 वर्ष त्या कारागृहात डांबलेलं. आणि त्या 3.5 वर्षामध्ये त्यांनी काय केलं तर भारताचा इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान आणि राष्ट्रनिर्मिती याच्यावर चिंतन केलं. आणि त्याच्यातून काय निर्माण झालं, अजरामर असा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ निर्माण झाला. लक्षात घ्या, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंनी 3.5 वर्षाच्या कारागृहामध्ये असताना लिहिला. आणि त्याच्यात त्यांनी काय वाक्य लिहिली, त्याच्यामध्ये असे वाक्य होते, प्रिझन इज द गुड प्लेस फॉर थॉट्स टू रीड अँड टू राईट. आलं लक्षात तुमच्या? कारागृह हा अशी जागा आहे की तिथे आपण चांगले विचार करू शकतो, तिथं चांगलं लिखाण करू शकतो आणि चांगलं वाचन करू शकतो. ते असंही म्हणतात पंडित जवाहरलाल नेहरू, इट इज जस्ट अ फोर्स्ड मोनॅस्टिक लाईफ. काय शब्द आहे? इट इज जस्ट लाईक फोर्स्ड मोनॅस्टिक लाईफ. म्हणजे काय तर कारागृहामध्ये जेव्हा कैदी येतो तो कसा असतो, त्याचं जीवन की संन्याशासारखं असतं. जसा संन्याशी संन्यास घेऊन आश्रमात जातो, वनवासात जातो, त्यावेळी त्यांनी काय करतात, स्वतः अंतर्मुख होऊन तपश्चर्याला बसतात, आत्मपरीक्षण करतात. आणि मग ते पंडित नेहरूंनी 3.5 वर्षाच्या कालामध्ये आत्मपरीक्षण केलं आणि आपल्या राष्ट्रनिर्मितीवर विचार केला, चिंतन केलं, भारताची संस्कृतीवर चिंतन केलं, तत्वज्ञानावर चिंतन केलं, विज्ञानावर चिंतन केलं आणि डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ त्यांनी कारागृहामध्ये लिहिला. दुसरं महत्वाचं उदाहरण लक्षात घ्या, लोकमान्य टिळक. मंडेल्याच्या कारागृहामध्ये लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं आहे, माहित तुम्हाला? मग गीता रहस्य लिहिलं इतकंच नाही तर ते कर्मयोगी होते. जे म्हणायचे भूतकाळामध्ये जाऊ नका, भविष्याच्या भीतीमध्ये राहू नका, पण वर्तमान आनंदाने जगायचंय ते तुम्ही विसरू नका. स्वराज्य माझा हक्क आहे आणि तो मिळवणारच, हे त्यांचं घोषवाक्य आहे. तर ह्या लोकमान्य टिळकांचं सुद्धा आपण मनामध्ये आपला एक आदर्श म्हणून पाहू शकता. तिसरं महत्वाचं म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आपल्या सगळ्यांना लहानपणापासून आपण ऐकलेलं आहे की सावरकरांना काळ्या पाण्याची अंदमानामध्ये शिक्षा झाली आणि त्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तिथं ना नव्हत्या वया, ना नव्हते कागद, ना नव्हत्या वया, ना नव्हते कागद, ना नव्हते पेन. पण सावरकरांनी साहित्य लिखाण कशानं केलं तुम्हाला कल्पना असेल नसेल, पण कोळशाने भिंतीवर सावरकरांनी लिखाण केलं. 10,000 ओळीचं काव्य त्यांनी का भिंतीवर लिहिलं. आणि त्यांची कमला नावाची अत्यंत मनस्वी आणि प्रतिभाशाली असं काव्य आणि प्रेमकथा अजरामर झाली. कुठं लिहिली तर त्या सेल्युलर जेलमध्ये लिहिली. इतकंच नाही तर माझी जन्मठेप नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आणि माझी जन्मठेप त्या आत्मचरित्रामध्ये सावरकरांनी दाखवून दिलं की कारागृहातलं लाईफ तेव्हाच्या काळाचं अमानवी होतं. आज तसं नाहीये. आज तुम्हाला माणसासारखी वागणूक मिळते कारागृहामध्ये, सगळ्या सुविधा आहेत. मग तेव्हाच्या त्या अमानवी जीवन ज्या कारागृहामध्ये होतं
तेव्हा काहीही सुविधा नसताना कोळशाने आणि दगडाने 10,000 ओळीचं प्रतिभा असलेलं हे काव्य त्यांनी लिहिलं, लिखाण केलं, आत्मचरित्र लिहिलं. मग आपण किती काय लिहायला पाहिजे, बरोबर ना? आपण स्वतःला किती बदल करायला पाहिजे, वैचारिक समृद्ध किती केलं पाहिजे, प्रश्न पडतो ना. आणि सगळ्यात महत्वाचे चौथं उदाहरण म्हणजे नेल्सन मंडेला. 27 वर्ष नेल्सन मंडेलाने कारागृहामध्ये काढली. 27 वर्षानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या देशाला संदेश काय दिला? क्षमा, प्रेम. क्षमा आणि प्रेम आणि नेतृत्व काय असतं हे नेल्सन मंडेलाने दाखवून दिलं. कारागृहातून आल्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्षपद भूषवलं, लक्षात घ्या. आणि त्यांनी वॉक टू फ्रीडम, लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र लिहिलं त्या कारागृहामध्ये. लॉंग वॉक टू फ्रीडम म्हणजे काय? तर स्वातंत्र्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास त्यांच्या आयुष्याचा त्यांनी त्यामध्ये लिहिला. आणि ते स्वातंत्र्य एकट्यासाठी नाही, बरं, देशासाठीचं स्वातंत्र्य. आणि म्हणून 27 वर्षानंतर सुद्धा बाहेर आल्यानंतर त्यांनी मनामध्ये द्वेष ठेवला नाही आणि त्यांनी हेच त्यांच्या समाजाला शिकवण दिली. त्यांनी स्वातंत्र्य सगळ्या त्यांच्या साऊथ आफ्रिकेच्या कृष्णवर्णीय समाजासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 27 वर्ष कारागृहात राहिले. आणि त्यांनी सांगितलं, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी लिहिलं की हा इथपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता, खूप संघर्ष होता. आणि त्या प्रवासामध्ये इतकं त्यांना संघर्ष भोगावा लागला की ते म्हटले की मी द्वेष काय असतो ते विसरून गेलो. त्यांनी त्यामध्ये इंग्लिश वाक्य लिहिलंय, आय वॉज नॉट बॉर्न विथ हेट्रेड इन माय माइंड. लक्षात घ्या, आय वॉज नॉट बॉर्न विथ हेट्रेड इन माय माइंड म्हणजे माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये मी तिरस्कार घेऊन जन्मलेलो नाही. आय हॅड टू लर्न टू लव. आय हॅड टू लर्न टू लव म्हणजे मला फक्त प्रेम करायला शिकायचं आहे, मदत करायला शिकायचं आहे, क्षमा करायला शिकायचं आहे आणि नेतृत्व करायला शिकायचं आहे. हे दिग्गज 4 नेतृत्व कारागृहामध्ये राहून होऊ शकतात इतके मोठे. मग तुमच्यातलं याच्यामध्ये एखादं नाव येऊ शकतं ना भविष्यामध्ये? येऊ शकतं की नाही सांगा? भले कारागृहाच्या भिंती असतील उंच उंच, भले कारागृहाच्या भिंती असतील उंच उंच, पण मनाच्या भिंती आभाळालाही गवसणी घालू शकतात. विचारांच्या उंची आभाळालाही गवसणी घालू शकतात. तुमचे शरीरानं तुम्ही इथं कैद आहात, लक्षात घ्या, शरीरानं तुम्ही इथे कैद आहात, पण तुमचं मन मुक्त आहे. आणि मन जर मुक्त असेल तर मनाला कुठलीही कुलपाची किल्ली लागू शकत नाही. मनाला कुणीही कुलूप